शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. भूगोल विषयातील सेक पेपर नंबर 1 NEP 2020 नुसार पर्यटन परिचय या विषयाच्या अभ्यासासाठी डॉक्टर M.N. सुरवसे, मा. श्री अण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले यांच्या नोट. मॉड्यूल 2 पर्यटनाचे प्रकार आणि आधुनिक कल. टाइप्स अँड ट्रेंड्स इन टुरिझम. 2.1 पर्यटनाचे प्रकार आणि कल. अभ्यासाचे महत्त्व. पर्यटनाच्या प्रकारांचा अभ्यास करण्याचे महत्त्व. पर्यटनाचे विविध प्रकार समजून घेऊन आपण पर्यटनात कोणत्या प्रकारचे प्रवासी, वेगवेगळे हेतू आणि उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे जाणून घेऊ शकतो. ही माहिती पर्यटन उद्योगाला सेवा आणि अनुभव वाढीस मदत करते. त्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. उत्तम नियोजन आणि विपणन. कोणत्या प्रकारचे पर्यटन कोठे लोकप्रिय आहे हे जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा सरकार आणि पर्यटन कंपन्या त्यानुसार सेवा आणि सुविधा विकसित करू शकतात. उदाहरणार्थ, गोव्यातील बीच टुरिझम आणि ऋषिकेशमधील धार्मिक पर्यटन यावर लक्ष केंद्रित करणारी रणनीती तयार केली जाते. अचूक ग्राहक लक्षीकरण. पर्यटनाच्या प्रकारांचा अभ्यास केल्याने विविध लोकसंख्या गट कोणत्या प्रकारचे प्रवास करण्यास प्राधान्य देतात हे निर्धारित करण्यात मदत होते. उदाहरणार्थ, तरुण पिढी साहसी पर्यटनाला प्राधान्य देते, तर वृद्ध धार्मिक पर्यटनाकडे आकर्षित होतात. यामुळे पर्यटन संस्थांना लक्ष्य गटापर्यंत योग्य उत्पादने आणि सेवा पोहोचण्यास मदत होते. व्यवस्थापन व विकास. विविध प्रकारच्या पर्यटनाचा अभ्यास केल्यास कोणत्या प्रकारच्या पर्यटनात कोणती संसाधने व पायाभूत सुविधांची गरज आहे हे समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रगत आरोग्य सेवांची आवश्यकता असते, तर इकोटुरिझम पर्यावरणपूरक सुविधांवर लक्ष केंद्रित करते. पर्यटन प्रवृत्तींचा अभ्यास करण्याचे महत्त्व. सध्याच्या काळात लोकांना कोणत्या प्रकारचा प्रवास करायला आवडत आहे आणि कोणत्या डेस्टिनेशन्सची मागणी वाढत आहे हे टुरिझम ट्रेंड्सच्या अभ्यासातून कळते. ही माहिती केवळ सरकार आणि उद्योगांसाठीच नव्हे, तर स्थानिक समुदायांसाठीही महत्त्वाची आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. आर्थिक नियोजन. पर्यटनाच्या कलांचे विश्लेषण केल्यास स्थानिक व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची दिशा निश्चित होते. उदाहरणार्थ, जागतिक पर्यटन संघटनेच्या UNWTO मते 2019 मध्ये जागतिक पर्यटनातून $1.7 ट्रिलियन ची कमाई झाली, ज्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत झाल्या. त्यामुळे झपाट्याने वाढणारे कल समजून घेऊन देश आपली पर्यटन धोरणे ठरवू शकतात. नवीन संधी ओळखणे. शाश्वत पर्यटन आणि इकोटुरिझम सारख्या उद्योन्मुख नवीन प्रकारच्या पर्यटनाची ओळख पर्यटन प्रवृत्ती करतात. उदाहरणार्थ, पर्यावरण विषयक जनजागृतीमुळे अलीकडच्या काळात इकोटुरिझम झपाट्याने विकसित होत आहे. भारतात केरळ राज्याने इकोटुरिझमवर विशेष भर दिला आहे, ज्यामुळे तेथील पर्यटन उद्योगाला चालना मिळाली आहे. सांस्कृतिक व पर्यावरण संवर्धन. कलांचा अभ्यास केल्यास पर्यटनस्थळांची संस्कृती व पर्यावरण हानीपासून सुरक्षित राहण्यास मदत होते. उदाहरणार्थ, इकोटुरिझम आणि शाश्वत पर्यटन यासारख्या प्रवृत्तींनी पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा चांगला वापर होतो. धोरण सुधारणा. ट्रेंडचा अभ्यास केल्यास कोणत्या पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करायची हे ठरवण्यास सरकार आणि धोरणकर्त्यांना मदत होते. उदाहरणार्थ, वैद्यकीय पर्यटनात भारताचे योगदान झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात नवीन धोरणे आखली जात आहेत. पर्यटन उद्योगाची स्पर्धात्मकता सुधारणे. पर्यटनाचे प्रकार आणि कल यांचा अभ्यास केल्यास पर्यटन उद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यास मदत होते. कोणत्या पर्यटन स्थळांना मागणी आहे आणि कोणत्या सुविधांची गरज आहे याची जाणीव उद्योगांना असेल, तर ते आपल्या सेवेचा दर्जा सुधारू शकतात. उदाहरणार्थ, अलीकडच्या वर्षात ऑनलाईन बुकिंग आणि स्मार्ट टुरिझमसारख्या ट्रेंडमुळे पर्यटन कंपन्या डिजिटल सेवांचा अवलंब करण्यावर भर देत आहेत. स्थानिक समुदाय आणि पर्यावरणासाठी फायदेशीर. पर्यटनाचे प्रकार आणि प्रवृत्तींचा अभ्यास स्थानिक समुदाय आणि पर्यावरणासाठी देखील महत्त्वाचा आहे. यामुळे ज्या भागात स्थानिक रोजगार निर्मिती होते आणि संसाधनांचा योग्य वापर होतो, त्या भागात पर्यटन विकास होतो. उदाहरणार्थ, राजस्थानमधील ग्रामीण पर्यटनाला चालना देऊन तेथील पारंपरिक हस्तकला आणि संस्कृती जपली जात आहे, ज्याचा स्थानिक समुदायाला आर्थिक फायदा होत आहे. 2.2 रॉबिन्सन यांचे पर्यटनाचे भौगोलिक मापदंड.
ते समजून घेण्यासाठी रॉबिन्सन यांनी पर्यटनाच्या विविध भौगोलिक मापदंडांचे विश्लेषण केले. भौगोलिक दृष्टिकोनातून पर्यटनाचे नियोजन, विकास आणि व्यवस्थापनासाठी हे निकष जाणून घेणे आवश्यक आहे. हे मापदंड पर्यटकांच्या वागणुकीवर, गंतव्यस्थानाची वैशिष्ट्ये आणि प्रवासाच्या वेळेवर परिणाम करतात. रॉबिन्सनचे भौगोलिक मापदंड खालील मुद्द्यांमध्ये स्पष्ट केले आहेत. 1. स्थान. पर्यटन विकासात गंतव्यस्थानाचे स्थान हा महत्त्वाचा घटक आहे. तेथे कोणते पर्यटक येऊ शकतील आणि प्रवासाची साधने कोणती असतील हे त्या ठिकाणचे भौगोलिक स्थान ठरवते. पर्यटन स्थळाची भौगोलिक वैशिष्ट्ये जसे की किनारपट्टीचा प्रदेश, डोंगर, जंगले इत्यादी पर्यटकांना आकर्षित करण्यास उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेशची डोंगराळ स्थिती हे एक प्रमुख पर्यटन स्थळ बनवते, तर गोव्याच्या किनारपट्टीवरील स्थितीमुळे ते समुद्र किनारा पर्यटनासाठी योग्य ठरते. 2. पर्यावरणीय आकर्षणे. पर्यावरणीय आकर्षणे हे पर्यटनाचे प्रमुख कारण आहे. निसर्ग सौंदर्य, वन्यजीव, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक साधन संपत्ती पाहून पर्यटक प्रभावित होतात. पर्यटनाच्या शाश्वततेसाठी पर्यावरणीय आकर्षणांचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव आणि जंगलाचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे केरळच्या बवॉटर प्रवासाचे आकर्षण पर्यटकांना तेथे आकर्षित करते. 3. हवामान. एखाद्या ठिकाणच्या पर्यटनाच्या मागणीवर हवामानाचा खोलवर परिणाम होतो. पर्यटकांना सहसा अनुकूल हवामान असलेली ठिकाणे आवडतात. उन्हाळ्यात लोक थंड ठिकाणांकडे आकर्षित होतात, तर हिवाळ्यात उबदार हवामान असलेली ठिकाणे निवडली जातात. उदाहरणार्थ, भारतात उन्हाळ्याच्या हंगामात मनाली आणि शिमला सारख्या थंड ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढते, तर हिवाळ्यात लोक राजस्थान आणि गोव्यासारख्या उष्ण ठिकाणी जाणे पसंत करतात. 4. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटक. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक निकषांचाही पर्यटनावर परिणाम होतो. ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक महत्त्व यामुळे एखादे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करू शकते. रॉबिन्सन यांच्या मते, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांकडे पर्यटक आकर्षित होतात. उदाहरणार्थ, ताजमहालसारखी ऐतिहासिक स्थळे किंवा काशीसारखी धार्मिक स्थळे ही सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाची प्रमुख केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे जयपूरचा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक किल्ले आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. 2.3 पर्यटनाचे प्रकार. निसर्ग, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि धार्मिक पर्यटन. 1. निसर्ग पर्यटन. निसर्ग पर्यटनाचा उद्देश नैसर्गिक स्थळे आणि परिसंस्थांचा अनुभव घेणे हा आहे. हे पर्यटन अशा ठिकाणांवर केंद्रित आहे जे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहेत आणि जिथे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. उदाहरणार्थ, उत्तराखंडमधील नैनिताल आणि हिमाचल प्रदेशातील मनाली ही निसर्ग पर्यटनाची प्रमुख ठिकाणे आहेत. आकर्षणे, पर्वत, जंगले, नद्या आणि समुद्रकिनारे अशी नैसर्गिक स्थळे. फायदे. पर्यटकांना मनःशांती मिळते, तसेच पर्यावरणविषयक जागरूकता वाढण्यास मदत होते. आकडेवारी. 2019 मध्ये सुमारे 30 दशलक्ष देशी पर्यटकांनी भारतातील नैसर्गिक स्थळांना भेट दिली. 2. सांस्कृतिक पर्यटन. सांस्कृतिक पर्यटन हा एक प्रकार आहे ज्यामध्ये लोक एखाद्या भागाचा सांस्कृतिक वारसा, कला, वास्तुकला, परंपरा आणि चालीरीती अनुभवतात. पर्यटन क्षेत्राची सांस्कृतिक विविधता समजून घेण्याचे आणि अनुभवण्याचे हे माध्यम आहे. उदाहरणे. जयपूरचा हवा महल, वाराणसीचा घाट आणि खजुराहोची मंदिरे ही सांस्कृतिक पर्यटनाची महत्त्वाची ठिकाणे आहेत. आकर्षणे. ऐतिहासिक स्थळे, संग्रहालय, आर्ट गॅलरी आणि सांस्कृतिक उत्सव. फायदे. या पर्यटनामुळे सांस्कृतिक वारसा जतन होण्यास आणि सांस्कृतिक अस्मिता वाढण्यास मदत होते. 2019 मध्ये भारतातील सांस्कृतिक पर्यटनातून सुमारे $20 अब्ज परकीय चलन मिळाले. 3. मेडिकल टुरिझम. मेडिकल टुरिझम हा एक प्रकार आहे जिथे लोक चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि सेवांसाठी प्रवास करतात. हे पर्यटन परवडणाऱ्या आणि प्रगत वैद्यकीय सेवांच्या उपलब्धतेवर आधारित आहे. उदाहरणे. भारतातील चेन्नई आणि दिल्ली ही वैद्यकीय पर्यटनाची केंद्रे आहेत, जिथे उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. आकर्षणे. किचकट शस्त्रक्रिया, उपचार व इतर आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात.
फायदे: देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा आणि उत्पन्नाचा हा स्रोत आहे. 2019 मध्ये भारताला वैद्यकीय पर्यटनातून सुमारे 6 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळाले आणि 2023 पर्यंत ते 9 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती. 4. तीर्थक्षेत्र पर्यटन. धार्मिक स्थळांना भेट देऊन आध्यात्मिक अनुभव घेणे हा धार्मिक पर्यटनाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा अशा पवित्र स्थळांना भेटी दिल्या जातात. उदाहरणे: काशी विश्वनाथ मंदिर, अजमेर शरीफ दर्गा, वैलंकन्नी चर्च आणि अमृतसरचे सुवर्ण मंदिर ही धार्मिक पर्यटनाची प्रमुख ठिकाणे आहेत. आकर्षणे: धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक सण. फायदे: या पर्यटनामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक समाधान तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आकडेवारी: कुंभमेळा, अमरनाथ यात्रा यांसारख्या प्रमुख धार्मिक कार्यक्रमांसह भारतातील धार्मिक पर्यटनाची वार्षिक संख्या सुमारे 10 कोटी आहे. 2.4 आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पर्यटनातील अलीकडील कल. 1. डिजिटल तंत्रज्ञान आणि स्मार्ट पर्यटन. आजकाल पर्यटन उद्योगात डिजिटल तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट आणि ट्रॅव्हल ॲप्समुळे पर्यटकांना प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे लोकांना ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सची माहिती मिळू शकली आहे आणि तिथल्या सेवांचा लाभ घेता आला आहे. आग्नेय आशियातील पर्यटनाची झपाट्याने होणारी वाढ मुख्यत्वे एअरबीएनबी, Booking.com आणि ट्रिप ॲडव्हायझर सारख्या सेवांद्वारे चालविली जाते. त्यामुळे पर्यटन आणि पर्यटकांच्या समाधानात वाढ झाली आहे. 2. इकोटुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम. पर्यावरणाच्या चिंतेच्या वाढत्या प्रभावामुळे इको टुरिझम आणि शाश्वत पर्यटनाची मागणी वाढत आहे. या प्रकारच्या पर्यटनात पर्यावरण जागृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणावर भर दिला जातो. उदाहरणार्थ, उत्तराखंड आणि केरळमधील इको फ्रेंडली हॉटेल्स आणि रिसॉर्ट पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोस्टा रिका इकोटुरिझमसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान आहे, जिथे पर्यटक जंगल आणि जैवविविधतेचे जतन करण्यात योगदान देतात. इकोटुरिझममुळे स्थानिक समुदायही सक्षम होतात आणि पर्यावरणाची हानी कमी होते. 3. आरोग्य आणि वैद्यकीय पर्यटन. अलीकडच्या काळात वैद्यकीय पर्यटनातही वाढ झाली असून परवडणाऱ्या आणि प्रगत वैद्यकीय सेवेसाठी पर्यटक विविध देशांमध्ये प्रवास करत आहेत. दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारखी शहरे भारतातील वैद्यकीय पर्यटनाची प्रमुख केंद्रे बनली आहेत, जिथे परदेशी पर्यटक वैद्यकीय सेवेसाठी येतात. 2019 मध्ये भारताला मेडिकल टुरिझममधून 9 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळाले होते. प्रादेशिक पातळीवर थायलंड आणि सिंगापूर देखील वैद्यकीय पर्यटनात झपाट्याने उदयास येत आहेत. 4. स्थानिक व सांस्कृतिक पर्यटनाचा विकास. प्रादेशिक पातळीवर स्थानिक संस्कृती आणि परंपरा शिकण्यासाठी पर्यटनाची आवड वाढत आहे. स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ आणि सणांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक आता ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांमध्ये फिरत आहेत. उदाहरणार्थ, राजस्थानमध्ये प्रादेशिक पर्यटनामुळे पर्यटकांना गावातील हस्तकला आणि लोककला अनुभवण्यासाठी गावागावात जाण्याची परवानगी मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जपान आणि व्हिएतनामसारखे देश सांस्कृतिक पर्यटनाला चालना देत आहेत, जिथे पर्यटक परंपरा आणि स्थानिक जीवनशैलीकडे बारकाईने पाहतात. 5. कोविड-19 महामारी नंतरचे पर्यटन. कोविड-19 महामारीमुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. प्रवासावरील निर्बंध आणि आरोग्य सुरक्षेच्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात मोठी घट झाली. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन आज 74% घट झाली होती. तथापि, महामारीनंतर देशांतर्गत पर्यटन आणि रोड ट्रिपमध्ये वाढ दिसून आली, कारण लोक त्यांच्या मायदेशात प्रवास करण्यास प्राधान्य देत होते. यासोबतच सुरक्षित आणि सोशल डिस्टन्सिंगच्या ठिकाणांची मागणीही वाढली, जिथे गर्दी कमी आहे आणि आरोग्य सुरक्षेचे निकष पाळले जाऊ शकतात. यामुळे आपणास अलीकडील पर्यटन ट्रेंड्सबद्दल समजण्यास मदत होईल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पर्यटनात होणारे बदल आणि संधींची अंतर्दृष्टी मिळेल. 2.5 उद्योन्मुख संकल्पना इकोटुरिझम आणि शाश्वत पर्यटन. 1. इकोटुरिझम. इकोटुरिझम हा इकोसेन्सिटिव्ह पर्यटनाचा एक प्रकार आहे, ज्याचा उद्देश नैसर्गिक स्थळांचे संवर्धन करणे आणि स्थानिक समुदायांच्या विकासास प्रोत्साहन देणे आहे.
हे पर्यटन पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणावर भर देते. ठळक मुद्दे यात पर्यावरणाची कमीत कमी हानी, स्थानिक संस्कृतीचा आदर आणि शाश्वत विकास यांचा समावेश आहे. उदाहरण, भारतातील केरळचे थेक्कडी वन्यजीव अभयारण्य हे इको टुरिझमचे उत्तम उदाहरण आहे. येथे पर्यटक वन्यजीव पाहण्यासाठी येतात, तर पर्यटन उपक्रम वन्यजीव संवर्धनाच्या तत्वांवर आधारित असतात. महत्त्व, हे स्थानिक समुदायांना रोजगार आणि उत्पन्नाचे स्रोत प्रदान करते, तसेच पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करते. 2019 मध्ये भारतातील इकोटुरिझम साइट्सने सुमारे 15% पर्यटकांना आकर्षित केले, ज्यामुळे ते पर्यटनाचे एक प्रमुख क्षेत्र बनले. 2. शाश्वत पर्यटन. शाश्वत पर्यटन ही एक संकल्पना आहे ज्याचा उद्देश सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांचे संरक्षण सुनिश्चित करणे आहे. पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेचा समतोल राखता यावा अशा पद्धतीने पर्यटन उपक्रम राबविले जातात. मुख्य तत्त्वे यात पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण यांचा समावेश आहे. उदाहरण, सिक्कीम हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे राज्य सरकारने शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक धोरणे आखली आहेत. सिक्कीममधील पर्यटनामुळे पर्यावरणाची हानी न होता स्थानिक समुदायांना फायदा होतो. महत्त्व, शाश्वत पर्यटनामुळे पर्यटनातून मिळणारे फायदे दीर्घकालीन असतात आणि त्याचा पर्यावरणावर किंवा समाजावर नकारात्मक परिणाम होत नाही. भारतातील शाश्वत पर्यटन धोरणांतर्गत सिक्कीम आणि लडाख सारख्या अनेक राज्यांनी प्लास्टिकमुक्त पर्यटन स्थळांना प्रोत्साहन दिले आहे. 3. इकोटुरिझम आणि शाश्वत पर्यटनाचे फायदे. पर्यावरणीय फायदे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील इको टुरिझममुळे व्याघ्र संवर्धन प्रकल्पांना मदत झाली आहे. सामाजिक लाभ, स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात आणि त्यांच्या पारंपरिक उपजीविकेला चालना देतात. उदाहरणार्थ, मेघालयच्या इकोटुरिझम कार्यक्रमामुळे गावकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. आर्थिक फायदे, पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, तर पर्यटनाचा दीर्घकालीन विकास होतो. 2018 मध्ये भारतातील शाश्वत पर्यटनाचा देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 9.2% वाटा होता. 4. आव्हाने आणि उपाय. आव्हाने, अधिक पर्यटन स्थळांवर दबाव, स्थानिक समुदायांच्या सहभागाचा अभाव आणि पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन अशा या संकल्पना राबविण्यात आव्हाने आहेत. उपाय, जनजागृती मोहिमा, ठोस धोरणे आणि स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागाद्वारे या आव्हानांचा सामना केला जाऊ शकतो. शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शाश्वत व पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देता येईल. उदाहरणार्थ, भारतातील स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवण्यात हातभार लागला आहे. समारोप पर्यटन हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे, जे केवळ वैयक्तिक अनुभव आणि मनोरंजन प्रदान करत नाही तर जागतिक अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरणावर देखील खोल परिणाम करते. पर्यटनाची व्याख्या आणि संकल्पना दर्शविते की हा प्रवासासह अनेक उपक्रमांचा संच आहे, जो प्रवाशांना विविध ठिकाणे आणि संस्कृतींशी जोडतो. 2019 मध्ये सुमारे 1.5 अब्ज आंतरराष्ट्रीय सहली झाल्या, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की हा उद्योग आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पर्यटनाचे मुख्य घटक, जसे की गंतव्यस्थाने, सेवा, आकर्षणे आणि प्रवासी एकत्रितपणे एक समृद्ध आणि प्रभावी उद्योग बनवतात. विरंगुळा, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैद्यकीय पर्यटन असे विविध प्रकारचे पर्यटन विविध हेतू आणि गरजा पूर्ण करते. त्याचा आर्थिक परिणाम विशेषतः विकसनशील देशांमध्ये दिसून येतो, जिथे तो रोजगार आणि परकीय चलनाच्या कमाईचा एक प्रमुख स्रोत आहे. या व्यतिरिक्त सामाजिक प्रभाव वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये समजूतदारपणा आणि समन्वय वाढवतात. तथापि, पर्यटनाचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात, जसे की अतिपर्यटनामुळे नैसर्गिक संसाधनांचा ह्रास. त्यामुळे शाश्वत पर्यटन, इको टुरिझम अशा नवकल्पनांना चालना देण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात पर्यटनाचे फायदे जतन करता येतील. धन्यवाद. असेच आपल्या विषयाचे अभ्यास विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.